राज्यातील रोजंदारी कर्मचारी व आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना सीटूच्या वतीने नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्त कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा गोल्फ क्लब मैदानापासून सुरू करण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर D.L. कराड व आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी किसन गुजर, सीटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे यांनी केले. या मोर्चाच्या मागणीचे निवेदन सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर D.L. कराड, किसन गुजर, सीताराम ठोंबरे व शिष्टमंडळाच्या वतीने आदिवासी आयुक्त सौ लीना बनसोडे मॅडम यांना देऊन व चर्चा करून कामगारांना मार्गदर्शन करून सरकारने प्रलंबित प्रश्न न सोडवल्यास 9 ऑगस्ट 2025 पासून राज्यातील सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी काम बंद करतील असा इशारा आजच्या मोर्चाच्या वतीने देण्यात आला. या मोर्चाप्रसंगी कामगारांना संबोधित करताना सीटूचे जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे, जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोनजे, कॉम्रेड संतोष कुलकर्णी, कॉम्रेड संजय पवार, कॉम्रेड युवराज पाटील, B.T. भामरे, मोर्चाप्रसंगी उपस्थित पदाधिकारी, कामगार, कर्मचारी वर्ग. वृत्त वृषाली सोलंकी. जे विराट आंदोलनामध्ये बसलेले रोजंदारी कर्मचारी आहेत, त्यांची मुख्य मागणी आहे की बाह्य स्त्रोत भरती बंद करावी, 21 मेचा GR रद्द करावा आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या पद्धतीने कामावर घ्यावं. हे जे काही आउटसोर्सिंगच्या विरोधामध्ये तुम्ही जी काही लढाई सुरू केलेली आहे, त्या लढाईला बळ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो करण्यासाठी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी पण हा मोर्चा आहे. याच्या अगोदर आपल्या संघटनेचे अनेक पदाधिकारी तुम्हाला भेटून गेलेले आहेत, यथाशक्ती तुम्हाला सहकार्य करतात आहे. आजही संध्याकाळी नाशिक महानगरपालिकेचे आपले युनियनचे लोक तुम्हाला भेटायला आणि तुम्हाला मदत करण्यासाठी येणार आहेत. तर आउटसोर्सिंगच्या विरोधातलं हे जे आंदोलन आहे ते खूप ऐतिहासिक असं आंदोलन आहे. कारण पगारवाढीसाठी सगळे लढतात, परंतु आउटसोर्सिंग हा धोरणाचा विषय आहे आणि तो काही फक्त आदिवासी विकासचा नाही आहे. जर तुम्ही पाहिलं, महाराष्ट्रामध्ये जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र सरकारने सर्वच क्षेत्रामध्ये आउटसोर्सिंगचं धोरण घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे 2023 मध्ये 9 एजन्सीला, 9 कंत्राटदारांना सरकारच्या विविध खात्यामध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि सरकारच्या सार्वजनिक उपक्रमामध्ये जी भरती करायची त्याचा आउटसोर्सिंग 9 एजन्सीला त्यांनी केलेलं होतं. परंतु त्यावेळेला खूप मोठा विरोध झाला आणि त्याच्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमासमोर येऊन जाहीर केलं की आम्ही तो 9 एजन्सी बरोबर जो करार केलेला आहे तो रद्द करत आहोत. आपल्याला वाटलं हा प्रश्न सुटला, परंतु आपले जे काही सत्ताधारी लोक आहेत, विशेषतः सत्तेमध्ये जे आपले लोक आहेत, ते बोलतात एक आणि करतात एक. जरी त्यांनी जाहीर माध्यमासमोर येऊन सांगितले नसले की आम्ही ते आउटसोर्सिंग रद्द केलेलं आहे, तरी त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंट मधला मात्र पत्र पाठवून दिले की तुम्हाला जे काही मनुष्यबळ लागणार आहे ते तुम्ही बाह्य स्रोताच्या मार्गातून भरती करा. म्हणजे 9 एजन्सीच्या ऐवजी त्या डिपार्टमेंटमध्ये त्या खात्यामध्ये तुम्ही आउटसोर्स पद्धतीने भरती करा, अशा पद्धतीचे निर्देश त्याच मुख्यमंत्र्यांनी दिले. आणि आता तुम्ही पाहाल की आरोग्य खात्यामध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये जी भरती होते ती फक्त आउटसोर्सिंगच्या पद्धतीने भरती होते. आता तुमच्या बाबतीमध्ये आउटसोर्सिंगचं जे धोरण आहे ते तर अजून भयानक आहे. मी आता आयुक्त महोदयांना हे सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही त्यांनी 2 वर्ष काम केलं, 5 वर्ष काम केलं, 10 वर्ष काम केलं, जे तुमच्या डिपार्टमेंटच्या आदेशाने नोकरीमध्ये आले, रोजंदारीवर आले परंतु आदेशाने आले, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही कंत्राटदाराकडे ट्रान्सफर करताय. हा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट सेक्शन 9A चा भंग आहे